श्री स्वामी समर्थ. जय शिवराय फ्रेंड्स. मी भाग्यश्री. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज एपीआय. एपीआय काय असतं ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. So API is nothing but application programming interface. Okay, and it is also called as a web service. ठीक आहे. तर API नक्की एक्झॅक्ट काय असतं, त्याची डेफिनेशन काय आहे, तर API is nothing but it is a process in which only functionality or features is shared without sharing source code. It is called as API. Okay. तर यामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल थ्रू समजून घ्यायचं की नक्की एक्झॅक्ट एपीआय काय असतं. ठीक आहे, चला तर मग पाहूया. आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पर्सन ए आहे आणि पर्सन बी आहे. पर्सन ए जो आहे तो काय करतो, ऑनलाईन मोड बिझनेस करतो, आणि पर्सन बी जो आहे तो ऑफलाईन मोड बिझनेस करतोय. ओके, ऑफलाईन मोड बिझनेस करतोय तो. ठीक आहे. तर यामध्ये ऑफलाईन मोड बिझनेस करतोय. तर यामध्ये तो कोणते बिझनेस करतात की फूड डिलिव्हरीचे बिझनेस करतात. पर्सन ए ऑल्सो फूड डिलिव्हरीचा बिझनेस करतोय. पर्सन बी ऑल्सो फूड डिलिव्हरीचा बिझनेस करतोय. पर्सन ए आहे तो ऑनलाईन करतो आणि पर्सन बी आहे तो ऑफलाईन करतोय. ओके, आता ऑफलाईन म्हणजे कसं की जसं की मेसमध्ये काही मेंबर्स असतील ते मेस व्हिजिट करतात मेसला, तसा ऑफलाईन बिझनेस करतो. आणि पर्सन ए जो आहे तो झोमॅटो जे सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन आहे, त्याला तो त्याच्यावरती फूड डिलिव्हरी करतोय. ओके, तर यामध्ये मला सांगाल की त्याचा जो पर्सन ए आहे त्याचा मंथली इन्कम किती आहे. सपोज 7 लाख समजू आपण. ओके, 7 लाख आहे मंथली इन्कम. आणि जो आपला हा पर्सन बी आहे त्याचा इन्कम आहे 50,000 समजू, कन्सिडर करू. ओके, मंथली इन्कम आहे. आता मला तुम्ही सांगाल ह्या दोघांमध्ये जास्त प्रॉफिट कोणाचा आहे. ह्या दोघांमध्ये जास्त प्रॉफिट कोणाचा आहे. ऑब्विसली पर्सन एचा आहे. ओके, का तर तो ऑनलाईन मोडमध्ये बिझनेस करतो, आणि तुम्हाला माहिती की ऑनलाईन मोडमध्ये बिझनेस म्हणजे अप्रोचेस जास्त असतात जसे की ऑफलाईन पेक्षा. ओके, तर यामध्ये प्रॉफिट कोणाचा असेल, पर्सन एचा असेल. ओके, आता ह्यामध्ये काय होतंय, जसं की आता हे आपण झोमॅटो ॲप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे. ओके, तर तुम्हाला पण माहिती की ॲप्लिकेशन म्हणजे काय. ॲप्लिकेशनचे काय असतं, ॲप्लिकेशन काय राहतं, सॉफ्टवेअर काय आहे. सॉफ्टवेअर मीन्स लाईक ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन म्हणजे एक्झॅक्ट काय असतं, सॉफ्टवेअर. ओके, आता जसं की झोमॅटो सॉफ्टवेअर आहे. आता सॉफ्टवेअर और ॲप्लिकेशन काय असतं, जसं की ॲप्लिकेशन म्हणजे काय की तुम्हाला ह्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. आता यामध्ये काय असतं, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. आता झोमॅटो आहे, झोमॅटो जे काय आहे ते ॲप्लिकेशन आहे, त्यालाच आपण सॉफ्टवेअर म्हणतो. आता सॉफ्टवेअर और ॲप्लिकेशन म्हणजे एक्झॅक्ट काय असतं की ह्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. ओके, ह्या 3 लेयर्स असतात. ह्या 3 लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये 3 लेयर्स म्हणजे कोणत्या, की एक आहे UI आहे, सेकंड आहे ते बिझनेस लेयर आहे, सो बॅक एंड लेयर आहे, आणि थर्ड वन आहे ते डेटाबेस आहे. ओके, थर्ड वन जे आहे ती काय आहे, डेटाबेस आहे. आता डेटाबेस म्हणजे बॅक एंड लेयर. ओके, तर त्याच्यामध्ये ते काय येऊ शकतं डेटाबेसला, बॅक एंड लेयर मध्ये काय येऊ शकतं, SQL और MySQL येतं. आता झोमॅटो, जसं की जे पर्सन ए आहे तो ऑनलाईन मोडवरती बिझनेस करतोय झोमॅटो. तर झोमॅटो काय आहे, एक सॉफ्टवेअर आहे, एक ऍप्लिकेशन आहे. आता ऍप्लिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. कोणकोणत्या, UI, बॅकएंड आणि बिझनेस लेयर. ओके, तर UI मध्ये काय असते, HTML, CSS, जावा स्क्रिप्ट असतं. BL मध्ये काय जे आहे जावा और पायथॉन. ओके, आणि जे तुम्हाला बॅकएंडला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी डेटाबेससाठी काय लागते, एसक्यूएल आणि मायएसक्यूएल. तर म्हणजे एसक्यूएल मायएसक्यूएल म्हणजे काय, रो आणि कॉलम्स मध्ये जो काय डेटा तुम्ही हे करता, डेटाबेसला स्टोअर करतात, ते म्हणजे आपण बॅकएंड मध्ये स्टोअर करतो. बॅकएंड मध्ये म्हणजेच डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, आता यामध्ये मी काय विचारत आहे की कोणाचा प्रॉफिट, हू प्रॉफिट इज मोर दॅन मोर, पर्सन ए और पर्सन बी. ओके, तर ऑब्विसली पर्सन एचा होणार आहे, कारण की
पर्सन ए जो आहे तो ऑनलाईन मोडमध्ये बिझनेस करतोय. ठीक आहे. आता हा जो आपण जावा और पायथॉनचा जो काही कोड करतो तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? म्हणजे आपण तो जो काही ज्यावेळी राईट करतो त्यावेळी तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? तर तो असतो सोर्स कोड. जो काही आपण हा कोड राईट करतो तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? तो सोर्स कोड असतो. ओके, सोर्स कोड. ओके, आता हा सोर्स कोड आहे, हा सोर्स कोड आहे. ठीक आहे. तर या सोर्स कोड म्हणजे ज्याचं की आपण ज्यावेळी आपण जावाचा एखादा प्रोग्राम करतो तर ज्यावेळी जो सोर्स कोड आहे तो ऑलरेडी आपल्या सिस्टीमला किंवा त्या जावाला जेडीकेला माहीत नसतं. ओके, तो पुन्हा डॉट जावाचं एक्सटेन्शन डॉट क्लासमध्ये करतो. ठीक आहे. तर तो आपण जो राईट करतो तो सोर्स कोड असतो. ओके. आता यामध्ये काय होतं, की पर्सन बी जो की ऑफलाईन मोडमध्ये बिझनेस करतो, तो काय करतोय, हे दोघं फ्रेंड्स आहेत. पर्सन ए आणि पर्सन बी. जर पर्सन बी काय करतोय, की तो मदत मागतोय पर्सन एला, की मला प्रोव्हाइड म्हणजे मला सांग, की ऑनलाईन बिझनेस कसा करायचा. ओके. तर आता ते दोघं फ्रेंड्स असल्यामुळे तो पर्सन ए काय करतो, पर्सन ए त्याला मदत करतो. दॅट्स मीन्स काय करतो, जे काही तो ऑनलाईनसाठी करत आहे, ते सगळं प्रोव्हाइड करतो पर्सन बीला. म्हणजे एक्झॅक्ट काय करतो, तो काय करतो, की पूर्ण त्याचा जो काही सोर्स कोड आहे तो प्रोव्हाइड करतो. सोर्स कोड कोणाला प्रोव्हाइड करतो? पर्सन बी ला प्रोव्हाइड करतो. आणि पर्सन बी काय करतो, त्याला पण ऑनलाईन मोडमध्ये बिझनेस करायचा आहे. तर पर्सन बी काय करेल, पर्सन बी तो सोर्स कोड घेईल आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन करेल. सोर्स कोड प्लस आणखी एक्स्ट्राचं मॉडिफिकेशन करेल. तर तो कोणत्या सॉफ्टवेअरवरती काम करेल, तो तो कोणत्या सॉफ्टवेअरवरती काम करेल, तुम्ही सांगाल की तो काय करेल, की तो स्विगीवरती काम करेल. ठीक आहे. तो काय करेल, तो स्विगी जे ऍप्लिकेशन आहे स्विगी, तो काय करेल, तो स्विगीवरती काम करेल. तर स्विगीवरती जर त्याने काम केलं, ओके, आणि त्याचा इन्कम जसं की पर्सन एचा मंथली इन्कम 7 लाख आहे, तर तो पण ऑनलाईन मोडवरती पर्सन बी काम करत असेल तर त्याचा पण इन्कम काय होईल, म्हणजे पर मंथ तो होऊ शकतो. म्हणजे जसं की तो काय करेल, 8 लाख करेल, 10 लाख करेल, असं मंथली तो पण किंवा ग्रोथ करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं, पर्सन एनं काय केलं, पर्सन एनं त्याच्याकडे जे काही सोर्स डेटा होता, सोर्स कोड होता, तो पूर्ण सगळा पर्सन बी ला दिला. पण आता ह्या पर्सन बी न काय केलं, पर्सन बी न तो सोर्स कोड घेतला पर्सन ए कडून आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून त्याने स्विगीवरती ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा बिझनेस स्टार्ट केला आणि त्याचा ग्रोथ चांगली झालेली. ओके. आता यामध्ये काय होते, की जसं की आपण आता ऑलरेडी ते काय आहे सांगतोय, द प्रोसेस इन विच ओनली फंक्शनॅलिटी फीचर्स इज शेअर्ड विदाउट शेअरिंग सोर्स कोड इज कॉल्ड ॲज अ एपीआय. ओके. तर आता अशानं मग आपण हे सोर्स कोड नाही प्रोव्हाइड करू शकत. ओके. फक्त फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करायची असते. ठीक आहे. तर दॅट्स मीन्स मग हे जे मी एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये काय होतंय, की आधी सोर्स कोड प्रोव्हाइड केले जायचे. पण जसं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये एपीआय म्हणजे एक्झॅक्ट काय असतं, की ओन्ली काय होती, फंक्शनॅलिटी ऑर फीचर्स प्रोव्हाइड केले जातात विदाउट शेअरिंग सोर्स कोड. सोर्स कोड शेअर करायचा नाही. तर तुम्हाला जे काही फंक्शनॅलिटी असेल, बिझनेस काही लॉजिक असेल ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, म्हणजे दॅट मीन्स एपीआय. ओके. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला माहिती आहे की रॅपिडो आहे. रॅपिडो रॅपिडो आहे. नंतर पुन्हा उबर आहे, ओला आहे. ओके. उबर, रॅपिडो. ओके. आता हे काय करतात, आता ह्यांना हे काय करतात, हे एक लोकेशन थ्रू म्हणजे आता आपण जसं की उबर काय करतो, बुक करतो. ओके. बुक केल्यानंतर तो काय करतो, की लोकेशन एक फाइंड करतात. जसं की लोकेशन थ्रू ते वर्क होतं ना, जे ॲप्लिकेशन्स आहेत ते. तर हे लोकेशन हे स्वतःचे त्यांचे आहेत का? हे लोकेशन जे आहे, हे स्वतःचे त्यांचे लोकेशन्स नाहीयेत. तर हे कोण हे करतं? ट्रॅकिंग ॲप. लोकेशनसाठी ट्रॅकिंग ॲप लागतं. तर हे Uberचं किंवा Rapidoचं स्वतःचं लोकेशन ॲप नाहीये. तर ते कोणाकडे आहे? ते आहे Googleचं. ठीक आहे. ट्रॅकिंग ॲप. कुणाचं आहे? ट्रॅकिंग ॲप Googleचं आहे.
ठीक आहे. आता हे काय करतात, हे जे ॲप्लिकेशन आहेत, हे रॅपिडो वगैरे, तर हे काय करतात, हे Googleला बोलतात, की मला म्हणजे ते लोकेशन शेअर करण्यासाठी ते एपीआय म्हणजे Google लोकेशन ट्रॅकिंग ॲप आहे त्याच्या थ्रू ते बिझनेस करतायत. ठीक आहे. म्हणजे काय, आता Google काय करते, की Google त्यांचा सगळा सोर्स कोड देणार आहे का रॅपिडोला? नाही. तर Google काय करेल, Google त्यांचा जो काही फंक्शनॅलिटी जे रिक्वायर्ड आहे तेच एपीएस प्रोव्हाईड करतं रॅपिडो वगैरे यांना आणि मग त्याच्या थ्रू ते बिझनेस करतात. दॅट्स मीन्स एपीआय एक थोडक्यात एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला समजले असेल आणि दॅट मीन्स सोर्स एपीआय म्हणजे काय असतं, की तुम्ही सोर्स कोड नाही प्रोव्हाईड करायचा असतो. ओन्ली फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड म्हणजे एपीआय म्हणजे ओन्ली फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड होते. ओके आणि विदाउट शेअरिंग सोर्स कोड्स त्यालाच म्हणतात एपीआय और वेब सर्व्हिस. ओके. तर Google काय प्रोव्हाईड करते, ओन्ली ट्रॅकिंग ॲप जे काही आहे, पण त्याचा जो सोर्स कोड आहे तो प्रोव्हाईड होत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.